हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण खूपच चविष्ट आणि खूपच पौष्टिक अशी लाल माठाची भाजीची रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो. पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता. हे बघा, अशा प्रकारे मी भाजी मंडईत गेली होती, मला लाल माठ दिसला, म्हटलं चला आणूया आणि छान अशी रेसिपी बनवूया. कारण लाल माठामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि त्याने आपली जी रक्ताची कमतरता आहे ती कमी होते. अशा प्रकारे मैत्रिणींना अवश्य बनवा, खूप छान चविष्ट लागते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी लाल माठाची भाजी छान निवडून घेतली, धुवून घेतली. 2-3 पाण्याने, भरपूर माती असती, बारीक चिरली. त्यासाठी एक बारीक चिरलेला कांदा घेतला, टॉमॅटो, हिरवी मिरची, लसूण. सर्वप्रथम आपण भरपूर असे जिरे टाकले आहे, कारण ह्या भाजीला जिरे खूप छान चव लागते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मोहरी टाकली तरी चालेल, पण मी शक्यतो पालेभाजीला मोहरीचा वापर करत नाही. छान असे जिरे तडतडून द्यायचे. त्यानंतर भरपूर असा मी लसूण घेतला आहे, तो चिरून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेचून घेतला तरी पण चालेल. मी एकदम बारीक चिरला आहे. त्याची छान अशी फोडणी देणार आहोत आपण. एकदम पारंपरिक पद्धतीने बनवत आहे मैत्रिणींनो लाल माठाची भाजी, जी की एकदम चविष्ट असते. आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. मी मिरची जरा तिखट आहे, फक्त 3 मिरच्या बारीक चिरून घेतल्या. छान अशा आपण तेलामध्ये मिरची, लसूण फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे आपल्या भाजीला खूप छान अशी चव येईल. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असा सोनेरी रंग येईपर्यंत त्याला आपण परतून घेणार आहोत. खूप छान चव लागते कांद्याने पण, आणि भाजी कशी ही थोडीच होते. मग तुम्हाला जर जास्त तुमच्या घरामध्ये मंडळी असेल तर तुम्ही कांद्याचा वापर करू शकता. जर जास्त नसतील घरातील मंडळी तर तुम्ही कांदा स्किप केला तरी चालेल. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतल्यानंतर आपण बारीक चिरलेला टॉमॅटो घातला आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल. हे बघा, अशा प्रकारे आपण बारीक चिरून घेतली आहे लाल माठाची भाजी, की आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत. खूप सुंदर अशी चविष्ट लागते भाजी मैत्रिणींनो. आता कसं झालं, पावसाळा सुरू झाला आहे, मग भाजी मंडईमध्ये भरपूर भाज्या येत आहेत. तुम्ही त्याचा आस्वाद जरूर घ्या आणि अशा पद्धतीने अवश्य बनवा. अगदी लाल माठाची भाजी न खाणारेसुद्धा आवडीने खातील. कारण मी माझ्या घरातला अनुभव सांगते. आमच्या घरामध्ये अजिबात लाल माठाची भाजी कोणीही खात नव्हते, पण जशी मी बनवायला लागली अशा पद्धतीने सर्वजण आवडीने खातात. अगदी भाजी शिल्लकसुद्धा राहत नाही. त्यानंतर मी मीठ अगोदरच घालणार आहे, कारण अंदाज आहे. तुम्ही नंतर भाजी जेव्हा परतून झाल्यानंतर मीठ घातलं तरी चालेल, कारण ही भाजी शिजून नंतर कमी होते. नंतर आपण छान अशी परतून घेणार आहोत मीठ घालून. ह्या भाजीचे गुणधर्म म्हणजे हिने आपल्या रक्ताची कमतरता आहे ती वाढते. त्यानंतर आपण छान परतून घेतली. 5 मिनटं अगदी लो फ्लेमवर आपण झाकण ठेवली होती. 5 मिनटानंतर बघू शकता, मिठामुळे आपण आणि भाजी जी चिरून घेतली त्याच्या ओलसरपणामुळे पाणी सुटलं आहे. जाडसर आपण शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. कारण आत्ता कूट घातल्यानंतर तो छान असा मुरेल भाजीमध्ये आणि त्याची चव खूप छान लागेल बघा. म्हणून आत्ता घालायचा आहे कूट शेंगदाण्याचा. आणि त्यानंतर आपण छान अशी हलवून पुन्हा आपण ती झाकण ठेवणार आहोत 2 मिनटासाठी फक्त. अगदी लो फ्लेमवर त्याने जे कूट आहे तो छान भाजीची चवमध्ये मुरल्या जाईल. 2 मिनटानंतर बघा आपण झाकण काढून घेतलं आहे. बघा किती सुंदर अशी भाजी आपली तयार झाली आहे. आपण ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता, एवढी चविष्ट लागते. कारण गावाकडे तर अशा पद्धतीने भाज्या मिळतात आणि भाज्या बनवल्या जातात. हे बघा, मी बाउलमध्ये सर्व करते. बघा किती सुंदर अशी आपली लाल माठाची भाजी तयार झाली आहे. पौष्टिक आणि अनेक गुणधर्मांनी युक्त भाजी तयार झाली आहे. मी ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व केली आहे आणि जे मी कारल्याची भजी बनवली होती ती पण घेतली आहेत खायला. सुंदर अशी अप्रतिम. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल
तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. आणि छानशी कमेंट करायची आहे, शेअर करायची आहे, हाईप करायची आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.